नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत एका अनोख्या ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे कास पठार. याला महाराष्ट्राचं कास फ्लॉवर व्हॅली किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असंही म्हणलं जातं. सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये इथे हजारो प्रकारांची फुलं उमलतात आणि संपूर्ण पठार रंगीबेरंगी गालिच्यासारखं दिसतो. चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. कास पठार हे साताऱ्याजवळ पश्चिम घाटात वसलेले आहे. 2012 मध्ये युनेस्कोने याला वर्ल्ड नेचर हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली. या ठिकाणी सुमारे 850हून अधिक वनस्पतींची प्रजाती आढळतात. त्यातील काही दुर्मिळ देखील आहेत. स्थानिक लोक याला कासपाट म्हणतात. कास तलाव हा एक इथला आकर्षण बिंदू आहे. कास पठारावर सुमारे पर पर्सन 150 रुपये असे तिकीट आकारले जाते. त्याच तिकिटामध्ये आपल्याला 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची पार्किंगची सुविधाही मिळते. कास पठारापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आपल्याला आपली गाडी पार्क करावी लागते व तिथे आपल्याला आपले तिकीट दाखवून ते आपल्याला त्यांच्या बसमधून पठारावर घेऊन जातात. कास पठाराची तिकिटे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईनही काढू शकतो. तुम्हाला जर कास पठारावर जायचं असेल तर तुम्ही तिकीट ऑनलाईनच काढा, कारण सॅटर्डे संडे तिथं फारच गर्दी असते. तिथे एकूण 4 गेट आहेत. आम्ही गेट नंबर 1 मधून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. पठारावर पाऊल टाकताच डोळ्यासमोर पिवळी, जांभळी, गुलाबी, पांढरी अशी हजारो फुलं दिसतात. दूरवर पसरलेली हिरवळ, डोंगराच्या कुशीत दडलेलं पठार पाहता क्षणी मन हरवून जातं. पक्ष्यांचा किलबिलाट, फुलपाखरांचा उडणारा थवा आणि गारवा या सगळ्यांमुळे वेगळीच अनुभूती मिळते. कधीकधी ढग पठारावर येऊन बसतात आणि धुक्यातून चालताना अगदी स्वर्गीय अनुभव येतो. कास पठारावर जाण्यासाठी आपल्याला टाईम स्लॉट भेटतो. आमचा टाईम होता 3 ते 6. आम्ही पठारावर पोचता क्षणी थोडा थोडा पाऊसही ठिपकत होता. पण जेव्हा पावसाने जोर धरला तेव्हा आम्ही ध्रुवला रेनकोट घातला. कास पठारावरील फुलं ही हंगामी आहेत. जुलै ते ऑक्टोबर या काळातच ती उमलतात. इथे अनेक औषधी वनस्पती आढळतात. पर्यावरणाचं संतुलन टिकवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने 1000 लोकांनाच एका सत्रात प्रवेश दिला जातो. इथल्या जैवविविधतेचं जतन करणं आपली जबाबदारी आहे. आपल्या स्वतःच्या गाडीने आपण जर प्रवास करणार असाल तर पुण्याहून सुमारे 3 तासाचा रस्ता आहे. पुण्याहून जर कास पठारला जायचे असेल तर मुंबई बेंगलोर हायवेवरून आपण साताऱ्याला जायचे आणि मग साताऱ्याचा रस्ता वापरून आपल्याला कास पठारला जाता येते. पुण्याहून सुमारे कास पठारचे अंतर हे 150 किलोमीटर आहे आणि साताऱ्याहून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. साताऱ्यामध्ये प्रवेश करताच पहिलाच उजवा टर्न आहे जो की कास पठाराला जातो. कास पठारला जायचा रोड हा फारच सुरेख आहे. एका बाजूला खोलवर दरी तर एका बाजूला उंच अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात. थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला धरणाचे बॅकवॉटरही दिसते. साताऱ्यामधून काससाठी प्रवेश करतानाच आजूबाजूला चोहीकडे आपल्याला रंगीबेरंगी फुले उमललेली दिसतात. जर तुम्ही कासला जाणार असाल तर चपलाऐवजी
तिथे शूजच वापरावे. फुलं तोडू नयेत, फक्त डोळ्यांनीच आनंद घ्यावा. पाणी, हलका नाश्ता आणि कॅमेरा देखील सोबत घ्यावा. जुलै ते सप्टेंबर शेवट हा सर्वात योग्य सीझन आहे. पठारावर जाताना वाटेत तुम्ही सातारा शहर, अजिंक्यतारा किल्ला आणि कास तलावही पाहू शकता. सकाळी लवकर निघालात तर इथलं हवामान अजूनही सुखद वाटतं. सोनकी, अभोळी, टोपली करंज, स्मिथिया, कारवी, भेंड ही फुलं जमिनीवर गालिच्यासारखी पसरलेली दिसतात. मी तर ह्या फुलांची नावे पहिल्यांदाच ऐकलेली आहेत व ही फुले मी पहिल्यांदाच अनुभवलेली आहेत. स्थानिक लोक याला फुलाचा गालिचा असंही म्हणतात. कास पठारावर आपल्याला रंगीबेरंगी फुलं, पांढरी ढगं, निळं आकाश आणि धुक्याने भरलेला पठार हे सगळं अनुभवायला मिळतं. वाऱ्यासोबत हेलकावताना ही फुलं जणू नाचत आहेत असं देखील वाटते. पक्ष्यांचा आवाज, थोडीशी धुके, संपूर्ण वातावरण मनाला भुरळ घालतं. इथे चालताना जरा हळू चालावं, कारण नाजूक फुले पायाखाली येऊ नयेत म्हणून. कास पठाराच्या जवळच सुमारे 3 किलोमीटर अंतरावर सुंदर असा कास तलाव आहे. कास तलावावर आम्ही काही गेलो नाही, कारण संपूर्ण कास पठार हा धुक्याने झाकलेला होता. इथे बसून शांतपणे तलावाचे पाणी, आजूबाजूची हिरवळ आणि पर्वत पाहणे ही एक वेगळीच अनुभूती देते. पण ती काय अनुभूती आम्हाला अनुभवायलाच भेटली नाही. कास पठार हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे. दररोज फक्त ठराविक पर्यटकांना प्रवेश दिला जातो. फुलं तोडणं, गवत चिरडणं, प्लास्टिक टाकणं हे पूर्णपणे बंदिस्त आहे. आपण सगळ्यांनी मिळून या नैसर्गिक वारशाचं रक्षण हे केलंच पाहिजे. पठारावर तुम्हाला खूप सारे पॉईंट बघायला मिळतात, पण ते काय आम्ही अनुभवलेच नाहीत, कारण आमचा टाईम स्लॉट 3 ते 6 होता व पठारावरच तो आमचा सगळा टाईम गेला. कास पठारावर तुम्हाला काही महिला तिथे पिठलं भाकरी, अळूची वडी, शेंगदाणे असे वेगवेगळे पदार्थ विकताना दिसतील. तो अनुभव तुम्ही तिथे गेल्यानंतर नक्की घ्यावा. कास पठारावरून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर घाटाई देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराला देखील तुम्ही जाऊ शकता. कास पठारावरून महाबळेश्वरला देखील जाण्याचा एक रस्ता आहे. कास पठारावरून महाबळेश्वरचे अंतर सुमारे 49 किलोमीटर आहे. पण कास पठार ते महाबळेश्वर रस्ता हा फारच खराब असल्याने त्या रस्त्याला तुम्ही प्रेफर करू नये असेच मला वाटते. तर मग मित्रांनो, कास पठार खरंच निसर्गाने दिलेली एक अद्भुत भेट आहे. रंगीबिरंगी फुलाने सजलेलं हे पठार पाहताना आपण अगदी निसर्गाच्या जवळ जातो. आपल्या महाराष्ट्रात अशी अप्रतिम ठिकाणं आहेत, याचा मला अभिमान वाटतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत नमस्कार.